शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आत्ता आपण श्री मच्छिंद्र इंगळे, मुक्काम पोस्ट चिंचपूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या जांभळाच्या बागेमध्ये आहोत. इंगळे सर नमस्ते. नमस्कार. इंगळे सर स्वतः कृषी विभागातले रिटायर्ड ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत आणि सध्या शेतीमध्ये रमलेले आहेत आणि जांभळाची बाग त्यांनी लावलेली आहे. किती दिवसांची बाग आहे सर ही 2020 ला लावलेली, ऑक्टोबर 2020. 2020 ला लागवड केलेली बाग आहे आणि आता 6 वर्षाची होईल आता. होईल. आणि मागच्या वर्षी कमर्शियल उत्पादन तुम्ही घेतलेलं आहे का? आता हे मागच्या वर्षी थोडं होतं, ते 150 किलो निघालं होतं फक्त. जस्ट सुरुवात झालेली होती. आपण पाहतोय काही झाडांची कॅनोपी खूप चांगली झालेली आहे आणि काही झाडं असे माल न्यूट्रिशनमुळे किंवा खत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन नीट न झाल्यामुळं पिवळसर पडलेली आहेत. परंतु आता त्यांचे शेंडे चालू झालेले आहेत, आपण त्याच्याविषयी बोलणारच आहोत. हे असे किती झाड आहेत बागेत? असे 15 झाडं असतील आणि एकूण झाडांची संख्या 150. ह्या वर्षी तुम्ही आपले प्रॉडक्टचे ऑनलाईन रिझल्ट पाहून आपल्याला संपर्क केला होता आणि तुम्हाला आपण फ्लोऱ्याच्या सेटिंगच्या वेळेस तुम्हाला आपण हफाक गोल्ड आणि आपलं डॉक्टर जी दिलं होतं, फ्लोरा पण दिलं होतं. तुमच्या अनुभवाविषयी मला सांगा, कसा अनुभव आहे तुमचा? त्याच्यानंतर मग याला कलर वगैरे चांगलाही झाला ना, म्हणजे हिरवेपणा जो आला ना झाडांना, तो त्याच्यानंतरच सोयी झाला. आणि जी पिवळी झाडं होती ना, तर याचा कलर याच्यापेक्षा जास्त पिवळा होता. आता ती काही प्रमाणात रिकव्हर व्हायला सुरुवात. आणि जी त्यांची वाढ थांबलेली होती, जसं नव्हती दिसत नव्हती, आता बऱ्याच झाडांना शेंडा सुरू झाला. शेंडा दिसतच नव्हता ना, तो बदल आपल्या शेड्यूल नंतर सुरू झाला. आपण इकडे पाहू शकतो, ह्या ज्या झाडांचं पूर्वीचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित झालं होतं, त्या झाडांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सेटिंग आहे आणि त्या झाडांची कंडिशन पण चांगली आहे. परंतु ज्या झाडांना न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नव्हतं, ती झाडं अशी एकदम पिवळसर पडलेली होती आणि त्याला माल पण नाहीये त्याला. परंतु आता आपण जे शेड्यूल सुरू केलेलं आहे, निश्चितच ह्या शेड्यूलचा फायदा पुढच्या वर्षी जास्त प्रमाणात होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं पहिलं चॅलेंज काय असणार आहे की सर्व झाडं एकसारखी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या झाडांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित करून ह्या झाडांसारखं त्या लेवलमध्ये त्यांना आणणं गरजेचं आहे. मला एक सांगा, सेटिंगच्या वेळेस तुम्हाला मी कर्दन पण फवारायला दिलेलं होतं आणि डॉक्टर जी पण दिलं होतं. कर्दनचा अनुभव कसा आहे रस शोषणाऱ्या किडींविरुद्ध? व्हाईट फ्लाय दिसत होती आपल्याकडे. मी माशीच नाही म्हटलं तुम्हाला, व्हाईट फ्लाय दिसत होती आपल्याकडे, तर ती आता बिलकुल दिसत नाही. तर असं थोडं जरी हलवलं ना, पांढरी माशी खूप होती. कर्दन 1000 हे पांढऱ्या माशीचं अतिशय सर्वात जास्त चालणारं आपल्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे. तसंच ते काळा मावा, काळा थ्रिप्स आणि नागाळी, लाल कोळी, सर्व म्हणजे रस शोषणारा ग्रुप जेवढा आहे त्या सर्व कीटकांविरुद्ध काम करणारं ते प्रॉडक्ट आहे. तुम्ही ती फवारणी घेऊन किती दिवस झाले सर? 15 दिवस झाले असतील. परत काय अटॅक झालाय का? नाही, अजून तरी काही नाही. मावा, थ्रिप्स नाही, पांढरी माशी परत दिसली का? नाही. गरज वाटते का दुसरा फवारा घ्यायची? नाही, आता लगेच नाही, पण 15 दिवसांनी घेऊ अजून. पण त्यावेळेस आपण निश्चितच आपल्या दर्शकांना परत एकदा सांगणार आहोत. पण आज तुम्ही फवारणी घेऊन 15 दिवस झाले, तुम्हाला अजून तरी गरज वाटली? अजून कसलाच अटॅक नाही. दुसरी गोष्ट, त्यावेळेस मधमाशी होती का फवारणी? होती. मधमाशीला काय अपाय झाला का आपल्या औषधात? नाही, अजिबात नाही. हे फार महत्वाचं आहे. आपले कर्दन 1000 असेल, जिग्रा पॉवर प्लस असेल, लॅनकास्टर असेल, बोंबार्डियर असेल, हे कीटकनाशक ऑर्गॅनिक असल्यामुळं मधमाशीला ते हानिकारक नाहीयेत. कित्येक ठिकाणी तर आपण मधमाशीच्या पेट्या असताना बाजूला फवारणी करून दाखवलेली आहे. मधमाशीला ते काही अपाय करत नाही. एकूण मला एक सांगा की जांभळाची कमर्शियल शेती करण्यासाठी सर्व झाडांची एकसारखी वाढ आणि एकसारखा बहार येणं फार गरजेचं आहे. बरोबर. आता ह्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा आपल्याकडे आलेला आहात, निश्चितच आपण आपल्या दर्शकांना ह्या झाडांची कंडिशन पण आपण दाखवलेली आहे. पुढच्या वर्षी आपण ह्याच ठिकाणी आपण ह्या झाडांची पण कंडिशन अजून साधारणतः 1 ते 2 महिन्यांनी दाखवू, ह्या झाडांमध्ये काय फरक होतो ते तुम्हाला मी दाखवतो. आपले जे बाकीचे झाडं आहेत हे
हे पहा, ह्या झाडाची कंडिशन अतिशय वीक राहिलेली आहे.